विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। इयत्ता 8वी विषय भूगोल आणि पाठ आहे 8वा उद्योग। या पाठाचे स्वाध्याय आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वाध्याय प्रश्न 1, अचूक पर्यायांसमोरील चौकटीत अशी खूण करा। जो पर्याय अचूक आहे त्यासमोर आपल्याला राईटची खूण करायची आहे। अ बघा, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही। बघा, औद्योगिक विकासावर पाणी, वीज आणि मजूर हे घटक परिणाम करतात। इथे विचारलेलं आहे करत नाही, तर याचं उत्तर आहे हवा। हवा या घटकाचा औद्योगिक विकासावर परिणाम होत नाही। प्रश्न आ, खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे। लघुउद्योग म्हणजे छोटा उद्योग। तर यामध्ये बघा 4 पर्याय दिलेले आहे। यंत्रसामग्री हा मोठा उद्योग आहे, रेशीम उद्योग मोठा उद्योग आहे आणि साखर उद्योग। तर यामध्ये जो पुस्तक बांधणी उद्योग आहे हा पर्याय बरोबर आहे, कारण पुस्तक बांधणी हा लघु उद्योग आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई, खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही। इथे आपल्याला माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नसलेलं ठिकाण निवडायचं आहे। दिल्ली, नोएडा आणि बंगळूर या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र आहे, तर जुनी दिल्ली हा पर्याय इथे योग्य आहे। या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र नाही। ई बघा, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे। याचं उत्तर आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व। दुसरा पर्याय बरोबर आहे। प्रश्न 2, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। असत्य विधाने दुरुस्त करा। विधान अ, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात। हे विधान असत्य आहे। देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना सहाय्यक ठरतात, असं हे दुरुस्त करून लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे। हे विधान सत्य आहे। पुढे विधान आहे, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे। हे पण विधान सत्य आहे। उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यांसाठी अनिवार्य आहे। याचं उत्तर आहे हे विधान सत्य आहे। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। प्रश्न आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात। देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे। शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते। औद्योगिक क्षेत्रासाठी उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात। या सुविधा सरकारकडून उपलब्ध होतात। प्रश्न आ, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा। उद्योगांच्या निर्मिती आणि विकासाचे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान असते। औद्योगिक विकास हा राष्ट्रीय विकासावर परिणाम करतो, म्हणून देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे। पुढील प्रश्न आहे ई, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाचा उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा। उत्तर, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते। उद्योग क्षेत्राने आपल्या नफ्यातील 2% रक्कम मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याबाबतची योजना सुरू केली आहे। उद्योग क्षेत्राने या समाजातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे। यामधून उद्योजक निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावे। मागासवर्गीय गरीब विद्यार्थ्यांना कमवा व शिका या संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी शाळा सुरू कराव्या।
अनुसूचित जाती जमाती वर्गाबरोबरच विमुक्त जाती भटक्या जमाती या वर्गासाठी सुद्धा उद्योग क्षेत्राने सामाजिक दायित्व निधीतून योजना राबवाव्या. विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजक निर्माण होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने उद्योग क्षेत्राने नियोजन करावे. पुढील प्रश्न आहे लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे कमी भांडवल. लघु उद्योग हा कमीत कमी भांडवलात सुरू केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे कमी मजूर. या उद्योगासाठी कमी मजूर संख्या असली तरी हा उद्योग घरगुती स्वरूपात केला जातो. आणि लघु उद्योगाचं तिसरं वैशिष्ट्य आहे साधी निर्मिती. साधी निर्मिती प्रक्रिया. या उद्योगाची निर्मिती प्रक्रिया साधी असते. यामध्ये कमीत कमी यंत्राचा वापर केला जातो. प्रश्न 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. प्रश्न अ आहे औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. औद्योगिक विकासावर पुढील घटक परिणाम करतात. भांडवल. पहिलं भांडवल आहे उद्योगधंद्यांच्या स्थापनेसाठी भांडवल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आधुनिक वस्तुनिर्माण जगात भांडवल गुंतवणूक ही केवळ उत्पादनाकरिता नसून त्यांची गरज मोठ्या प्रमाणात विपणन क्रियेसाठी असते. जमिनीच्या व साहित्याच्या खरेदीसाठी, कामगारांच्या वेतनासाठी आणि वस्तूच्या जाहिरातीसाठी भरपूर भांडवल लागते. वस्तुनिर्माण उद्योगधंद्यात आवश्यक भांडवल सरकारी अनुदान, बँका, शेअर बाजार आणि परकीय चलनातून प्राप्त केले जाते. इथे बघा अनुदान शब्द आलेला आहे तर हे आहे इथे न हवा. ओके. त्यानंतर आहे मजूर. बहुतेक सर्वच वस्तुनिर्माण उद्योगात मजुरांची गरज असते. मजुरांचे 2 प्रकार आहेत, कुशल व अकुशल मजुरांची उपलब्धता. ही अंतर, वेळ, गुणवत्ता, कुशलता व वेतन यावर आधारित असते. शहरी भाग कुशल व अकुशल मजुरांना आकर्षित करतात. पुढील मुद्दा आहे वाहतूक. उद्योगधंद्यांच्या स्थापनेत वाहतुकीची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. वाहतूक हा मुख्य घटक आहे की ज्याद्वारे उद्योगधंद्यात कच्चा माल आणि बाजारपेठेत पक्का माल पुरवला जातो. वाहतुकीची ती माध्यमे आहेत. वाहतूक सुविधांची उपलब्धता सहजपणे झाल्यास उद्योगधंद्यांची वाढ जलद होते. पुढे आहे मुद्दा बाजारपेठ. बाजारपेठ हे असे ठिकाण आहे की जेथे ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा उपलब्ध केला जातो. वाहन उद्योग, काच उद्योग, अन्न प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची स्थापना वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी बाजारपेठेलगत केली जाते. ग्राहकाभिमुख उद्योग प्रामुख्याने बाजारपेठेलगत विकसित होतात. पुढील प्रश्न आहे आ. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. तंत्रज्ञान व लघु उद्योजकांना तयार छपऱ्या व गाळे पुरवणे व त्यांचे उपक्रम प्रस्थापनात मदत करणे या प्रकारे महामंडळ उत्तेजन देते. औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणे, औद्योगिक व नागरी वृद्धीसाठी मोठ्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, सरकारी आणि निमसरकारी अभिकरणांसाठी ठेव विधान तत्वावर प्रकल्प बांधणे इत्यादी कामे महामंडळ करते. पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. माहिती तंत्रज्ञान उद्योग ही अभियांत्रिकीची शाखा असून तिचा उपयोग संगणकाद्वारे केला जातो. माहिती संग्रहित करणे, शोधून काढणे व पुढे पाठवण्याचे काम या शाखेत केले जाते. यातील महत्त्वाचे क्षेत्र संपादन, प्रक्रिया, संग्रहण आणि शाब्दिक चित्रे, मूल ग्रंथाचे व सांख्यिकी माहितीचे विश्लेषण करून सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकच्या आधारे संगणक व दूरसंपर्क साधनाद्वारे पाठवली जातात. पुढील प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. उत्तर आहे लोकसंख्या ही देशाची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर बघा. लोकसंख्या ही देशाची साधनसंपत्ती आहे. बुद्धिमत्ता ही मानवी क्षमता निश्चित करते. देशातील साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी त्या देशातील मनुष्यबळ उपयुक्त असतात. विकसित उद्योगधंद्यांमुळे वाढत्या लोकसंख्येतील प्रशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध होऊन अंतर्गत व्यापाराचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढवता येणे शक्य होते. अर्थातच अंतर्गत व्यापार वाढल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. म्हणजे आपण जे कपडे वापरत असतो ते कशा पद्धतीने आपल्यापर्यंत येतात. बघा इथे आहे उद्योग. परिणाम करणारे घटक. परिणाम करणारे उद्योग आहे कच्चा माल, हवामान, प्रक्रियेमध्ये सरकी काढणे, पिंजणे, मजूर आणि बाजारपेठ. इकडे प्रक्रियेत येतात सूत कातणे, त्यानंतर विणणे, रंगविणे,
त्यानंतर छपाई केली जाते आणि वाहतूक, व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक म्हणजे शेवटी आपण म्हणजे ग्राहक वापरणारे. प्रश्न ब, एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक बघा, 2 घटक आवश्यक असतात स्थानिकीकरणासाठी, नैसर्गिक घटक आणि सामाजिक व आर्थिक घटक. नैसर्गिक घटकामध्ये भूरचना, हवामान, पाणी, कच्चा माल आणि ऊर्जा साधने. तसंच सामाजिक व आर्थिक घटकात भांडवल, मजूर, वाहतूक, बाजारपेठ आणि शासकीय धोरणे येतात. प्रश्न 5वा इथे बघा, त्यानंतर अर्ध उत्तर इथे पलीकडच्या पानावर आलेला आहे. प्रश्न ब आहे, एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक. इथे तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. इकडे नैसर्गिक घटक लिहिलेले आहे, इकडे सामाजिक व आर्थिक घटक. नंतरचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. प्रश्न 6वा, मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. बघा, मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. मध्यम उद्योगात संयंत्र व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक 5 कोटीपासून जास्त व 10 कोटीपर्यंत असते. म्हणजे मध्यम उद्योग कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये 5 कोटीपासून तर 10 कोटीपर्यंत गुंतवणूक असते. तर अवजड उद्योगामध्ये 10 कोटीच्या वरतीच रुपये गुंतवले जातात. मध्यम उद्योगात कमी भांडवल व कमी कामगार असते. तर जे अवजड उद्योग आहे त्यामध्ये जास्त भांडवल असते आणि जास्त कामगार संख्या असते. इकडे बघा, या उद्योगाला म्हणजे मध्यम उद्योगाला जास्त लहान किंवा जास्त मोठी जागा लागत नाही. पण जे अवजड उद्योग आहे या उद्योगाला भरपूर मोठी जागा लागते. हा यांच्यामधला फरक आहे. त्यानंतर कोणता फरक आहे, या उद्योगात निर्मिती प्रक्रिया साधी असते. कोणत्या, मध्यम उद्योगात. तर अवजड उद्योग जो आहे या उद्योगामध्ये निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची असते. फरकाचा पुढचा मुद्दा आहे, या उद्योगात म्हणजे मध्यम उद्योगात फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ उद्योग यांचा समावेश होतो. हे उदाहरण आहे. तर अवजड उद्योगाचे उदाहरण आहे सिमेंट, साखर उद्योग, लोह पोलाद उद्योग इत्यादी उद्योग हे अवजड उद्योग आहेत. त्यानंतर कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. कृषीपूरक उद्योग, शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या अर्थार्जनासाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषीपूरक उद्योग केले जातात. तर माहिती तंत्रज्ञान उद्योग बघा, माहिती तंत्रज्ञान उद्योग हा अभियांत्रिकीची शाखा असून याच क्षेत्रातील पदवीधर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. कृषीपूरक या व्यवसायात बरेच व्यवसाय करू शकतात, जसे की गाई म्हशी पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन, मधुमक्खी, मत्स्यपालन असे अनेक व्यवसाय सहाय्यक व्यवसाय म्हणून, पूरक व्यवसाय म्हणून केले जातात. नवीन पिढी यातील नवीन क्षेत्रे स्वीकारत आहेत, जसे की संगणकीय, जाळी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, वैश्विक माहिती प्रणाली आणि क्लाउड कम्प्युटिंग. तर हे 2 याच्यातला फरक आहे. आणखी पुढील मुद्दा आहे फरकाचा, या उद्योगात शिक्षित तसेच अशिक्षित मजूर काम करतात. कोणत्या, कृषी उद्योगात. तर हा जो उद्योग आहे माहिती तंत्रज्ञान उद्योग, यामध्ये उच्च कुशल मजूर वर्ग असतो, तसेच उच्च पदवीधरांची आवश्यकता असते. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपले स्वाध्याय संपलेले आहे. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. लाईक आणि कमेंट करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.